नमस्कार. आज आपण करणार आहोत शेवया. तर इथं मी गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत. तर त्याची रेसिपी मी आज दाखवणार आहे. मग आज आपण शेवयांचं उपीट कसं करायचं बघूया. प्रथम जिरे मोहरी ह्याच्यात टाकूया. शेंगादाणे थोडी तडतडले की त्याच्यामध्ये कांदा घालूया. कांदा भाजून घेऊया छान आणि नंतर मग त्याच्यामध्ये शेवया टाकणार आहे मी. कांदा मिरची भाजून झालेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया. हळद भाजून झालेली आहे. आता शेवया टाकूया. शेवयासाठी मी इथं गरम पाणी वापरणार आहे. गरम पाण्यात शेवया फुलून येतात, व्यवस्थित छान शिजतात. शेवया आपल्याला भाजून झालेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये मी मटर टाकते. आपण काहीही उपीट शेवयाच्या उपीटात घालू शकता. तर मी ह्याच्यामध्ये मटर टाकलेले आहेत, शेंगादाणे टाकलेले आहेत आणि आता गरम पाणी टाकत आहे. पहिलाच मी गरम पाणी करून घेतलं आहे. उपीट जसं बनवतो तशीच रेसिपी आहे पूर्ण. तर आता 5 मिनटं मी झाकून ठेवणार आहे. 5 मिनटं झालेली आहेत आपली. वा, शेवयाचं उपीट आपलं तयार झालेलं आहे. हे बघा किती छान मोकळं झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता मी वरून कोथिंबीर टाकते. असं हे आपलं शेवयांचं उपीट. तुम्ही करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट. हे आपलं असं शेवयाचं उपीट.